मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पॅन कार्ड धारकांना एक महत्त्वपूर्ण बातमी आहे की त्यांना आता हे जी गोष्ट केल्याच्या नंतर त्यांना मिळणार जे आहे पॅन कार्ड धारकांना 10,000 रुपयाचा दंड बसणार आहे. का बसणार आहे? का सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, तर बघूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पॅन कार्ड हा एक सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, पुरावा आहे. एक प्रकारचे आधार कार्ड प्रमाणेच ओळखपत्र मानलं जातं आणि सरकारी कामांसाठी लागणारा फार मोठा हे जे आहे ते डुप्लिकेट जे पॅन कार्ड आहे ते तुम्ही जर बनवलं असेल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण ही बातमी आहे. आणि तत्काळ जे आहे प्राप्तिकरण कायदा 1961 नुसार कोणत्याही करदात्याला एकापेक्षा जास्त जे आहे ते पॅन कार्ड ठेवता येत नाहीत असा एक कायदा आहे. आणि जर एखाद्याने चुकून आजूबाजून डुप्लिकेट जे पॅन कार्ड बनवले असेल तर ते तत्काळ रिस्ट्रिक्टेड करणं गरजेचं आहे आणि करणं आवश्यक आहे. तसं न केल्यास सरकार त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करू शकतं. आणि आता पॅन कार्ड 2.0 काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ. तर सरकारने अलीकडेच पॅन कार्ड 2.0 ला मंजुरी दिलेली आहे. आणि पॅन कार्ड आणि टॅन चे व्यवस्थापक सुलभ आणि आधुनिकीकरण हा एक उद्देश आहे. आणि डुप्लिकेट पॅन कार्ड काढून टाकणे आणि फसवणूक रोखणे याचा उद्देश आहे. याशिवाय पॅन कार्ड आणि जे आहे आता नवीन पॅन कार्ड तुमच्याकडे येणार आहे आणि लवकरात लवकर हे पॅन कार्डला आता मंजुरी भेटलेली आहे. आणि जे डुप्लिकेट पॅन कार्ड आहे ते आता तुम्हाला चालणार नाहीत. आणि जर कोणाकडे डुप्लिकेट पॅन कार्ड असेल आणि त्याने ते जे आहे असेल तर तुम्हाला 10,000 रुपयापर्यंतचा दंड लागू शकतो असा एक कायदा आहे. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे कोणाकडेही जर डुप्लिकेट पॅन कार्ड असेल तर आताच ते सरेंडर केलं पाहिजे, नाही तर अन्यथा तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड आखू शकतात आणि 10,000 रुपयाचा दंड तुम्हाला लागू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर टॅक्स रिटर्न भरण्यात अडचणी येऊ शकते आणि बँक जे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार आहेत ते सुद्धा जे आहे ते नुकसान होऊ शकतं. त्यामुळे डुप्लिकेट पॅन कार्ड वापरत असेल तर आताच ते बंद करा. आणि आता पॅन कार्ड 2.0 जो आहे तो येणार आहे. ही एक आनंदाची बातमी आता सर्वांसाठी राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.